ठाण्यात निधीअभावी 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बंद. ठाणे शहरात नादुरुस्त कॅमेरे काढून त्या जागी नवीन कॅमेरे लावण्यासाठी 25 ते 30 लाखांचा निधी आवश्यक आहे, परंतु या कामासाठी पालिकेकडे निधीच उपलब्ध नाही. ठाणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शहरभर बसवण्यात आलेले 1400 पैकी 112 सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद अशा अवस्थेत असून नादुरुस्त झालेल्या कॅमेऱ्यांच्या जागी नवीन कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यावर पर्याय म्हणून ठाणे महानगरपालिकेने आता बंद कॅमेऱ्याच्या जागेवरती पोलीस योजनेतून बसवण्यात येणारे कॅमेरे बसवण्याचा विचार सुरू केला असून तशा सूचना पालिकेकडून पोलिसांना करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा शहरात सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने 1400 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती हाजूर येथील नियंत्रण कक्षामध्ये संकलित केली जाते. या कॅमेऱ्यांमुळे शहरातील अनेक गुन्हे उघडकीस करण्याकरिता पोलिसांना मदत झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक अडचणी, झाडांच्या फांद्या पडणे, वारा, पाऊस यामुळे बंद होत असल्याने यापूर्वी समोर आलं होतं. या कॅमेऱ्यांची पालिकेकडून दुरुस्ती करून ते पुन्हा कार्यान्वित करण्यात येत होते. 2016, 17 आणि 2018 या 3 वर्षात हे कॅमेरे संपूर्ण शहरात बसवण्यात आले आहे. त्यासाठी नगरसेवक निधीही वापरण्यात आला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना पालिकेला करावा लागतोय. पालिकेची आर्थिक स्थिती अद्यापही रुळावर आलेली नसून नवीन कॅमेरे बसवण्यासाठी पालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे नादुरुस्त कॅमेरे काढून त्या जागी नवीन कॅमेरे लावण्यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणेकरांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शहरभर बसवण्यात आलेल्या 1400 ते 112 सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद अशा अवस्थेमध्ये आहेत.